हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे, मैत्रिणींचे, ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर ताईंनो, काल साफसफाईचा व्हिडिओ मी अपलोड केला, पण त्याच्यामध्ये हा जो पाठ होता तो एक राहून गेला. कारण की कालचा व्हिडिओ ना आर्यने एडिटिंग केला होता. तर मी त्याला पाठवले होते व्हिडिओ, त्याने एडिटिंग करून दिला. पण त्याच्याकडनं ना कसे 5-6 असे पाठ होते, त्याच्यामुळे त्याच्याकडनं हा पाठ राहून गेला. आणि तोच मेन होता, म्हणजे 5 मिनटाचा असा व्हिडिओ होता तोच. मग तो राहून गेला. तर म्हणले असं होतं की उद्याच्या व्हिडिओमध्ये ॲड करता येईल, म्हणून मी काय केलं, मग आजचा व्हिडिओमध्ये ॲड करत आहे. तर हे बघा, हे मधला व्हिडिओ होता. तर भांडे वगैरे सर्व ना आर्यने लावले होते सर्व. तर मी थोडेसे जागा करत होते, कारण त्यांनी सगळं पूर्ण घर भांड्यांनी भरवलं होतं. तर मी थोडेसे व्यवस्थित लावून ठेवत होते, एकावर एक ताटं वगैरे सर्व असं. आणि ताईनं आज आहे ना, आज पण म्हणजे काल साफसफाई केली, बाहेरचं रूम झाडलं वगैरे, पुढं तुम्हाला दाखवलेलं आहे मी, बाहेरचं रूम झाडणं वगैरे सर्व. रूम वगैरे आज धुवायचा होता, पण काल रात्री संध्याकाळपासून माझी तब्येत खराब झाली. 7-7:15 वाजल्यापासून आहे ना डोकं वगैरे दुखायला लागलं, खूप डोकं दुखायला लागलं, उलट्या वगैरे खूप झाल्या. उलट्या 5-6 वेळेस मला उलट्या झाल्या. त्याच्याहून जास्त मेडिकलमधून औषध वगैरे आणलं, दवाखान्यात नाही गेले मी. लोक बोलले दवाखान्यात चल, पण मी गेलेच नाही. ते पण बोलले, मुलं पण बोलले, आर्य बोलला, पण मी दवाखान्यात नाही गेले. म्हणले आराम येईल, मेडिकलच्या गोळीने, कारण एवढं काय नव्हतं सहसा. मला उलटी तर होती, तर थोडीशी 2-3 वेळेस झाली, ठीक आहे. पण ते उलट्या ना, मला असं वाटतं ना 5-6हून जास्त वेळेस उलट्या झाल्या. तर एवढा अशक्तपणा आला आहे. गोळी खाल्ल्याच्या नंतर मला खूप वेळाने आराम आला. उलटीची गोळी आणि डोकंदुखायची गोळी, अशा 2 गोळ्या आणल्या होत्या. मला असं वाटतं ना 12:30च्या नंतर मला बरं वाटलं, डोकं वगैरे थांबलं दुखायचं आणि उलटी वगैरे थांबली. तिथून पुढं मग मी झोपले. 1-1:30 वाजता झोपले, थोडं आराम वाटलं तेव्हा. आणि खूप तब्येत खराब झाली त्याने. मग अशक्तपणा आला मला. ग्लुकोन डी इलेक्ट्रॉनिक जी पावडर असते ती आणली, ती पिले, रात्री पिले, परत आत्तासुद्धा पिले. पण अशक्तपणा खूप आहे. तर व्हिडिओ वगैरे ना एडिटिंग करायला पण होत नाही. पण म्हणले जो आपण व्हिडिओ काढून ठेवलेला आहे, बनवून ठेवलेला आहे, तो तेवढा मी ना अपलोड करते. तेवढा व्हिडिओ टाक तेवढा व्हिडिओ म्हणले बनवून अपलोड करते. कारण खूप अशक्तपणा आला आहे, उलट्या वगैरे करून आहे ना, एवढं उलट्या आलं की अशक्तपणाच खूप आला आहे मला. तरी पण म्हणले व्हिडिओ आपला आता बनवला आहे तो साफसफाईचा, नंतर मग परत लेट होईल ना. मग सर्व आज जर व्हिडिओ जर नाही टाकला तर लेट झाले असते सर्व व्हिडिओ. त्याच्यामुळे म्हणले व्हिडिओ एवढा एडिटिंग करते. थोडंसं बरं वाटलं. इलेक्ट्रॉनिक पावडर पिले मी आता, पाण्यात टाकून आर्यने दिलं मला, तर थोडंसं एनर्जी वाटते. पण एवढं काय नाही, म्हणजे अजून काम वगैरे काहीच नाही केलं. मुलांना काय नाही, आज सुट्टी आहे. आज यश आणि आर्य दोघं पण घरी आहेत. पण काय नाही, नाश्ता वगैरे काय नाही. रात्री जेवण पण व्यवस्थित नाही केलं मी. भाजी चपाती केली, ती पण आहे ना एकदम कसं तरीच केली मी ताईंनो. म्हणजे अशक्तपणा, चक्करच येत होती, चक्कर यायला लागली मला. चक्कर वगैरे रात्री खूप यायला लागली होते. जीव घाबरा होतो ना आपल्याला सुरुवातीला, उलटी वगैरे होता वेळेस तसं व्हायला लागलं होतं. तसं त्यातच मी जेवण वगैरे केलं आणि नंतर मग उलटं वगैरे झालं, तर अजून तब्येत खराब झाली. आणि बघा, मी साफसफाईमधले ना भांडे वगैरे घासले, सगळे धुवून ठेवले होते. तर कालच्या याच्यामध्ये हा पाठ राहून गेला. आणि मला पण एवढं घाईमध्ये लक्षात नाही, कारण काल पण मी साफसफाई वगैरे केली ना, घर वगैरे झाडलं, बाहेर चढून कपाट काढून, पलंग काढून, सगळं टेबल वगैरे काढून. तर माझ्या पण एवढं लक्षात नाही की ह्याच्यामध्ये हा व्हिडिओ आलेला नाही. जेव्हा मी रात्री चेक केलं, तर जेव्हा बघितला व्हिडिओ माझा अपलोड केलेला, त्यात म्हणले व्हिडिओ पण छोटा झाला आहे. आणि मी हा व्हिडिओ आपल्याला माहीत असतं, म्हणजे मला माहीत होतं ना कोणता व्हिडिओ मी काढला होता. तर मी म्हणले, कारण हा व्हिडिओ बघा मी आर्यला सांगितलं थोडासा काढ म्हणलेले, माझे भांडे घासतात असं, त्यावर त्याने काढलं. मी तो पाठ म्हणले मला दिसलाच नाही. तर मी चेक केला आणि माझ्या इथून मी डिलीट पण केलं होतं. मग चेक केलं, आर्यला पाठवलं त्याच्यामधून, मग त्याच्यामध्ये होता, त्याला पाठवलं त्याच्यामधून. मग मी लगेच मग ते सेव्ह करून घेतलं आणि म्हणलं उद्याच्या याच्यामध्ये अपलोड करताना. कारण कालचा ना मी व्हिडिओ एवढा बनवला नाही, थोडक्यात 1-2 मिनटाचाच, 1 ते 1.5 मिनटाचाच कालचा मी व्हिडिओ बनवला. कारण की ना एवढा वेळच नाही भेटला कालचं हे करायला. आणि आजचं मला रूम वगैरे धुवून ना तर मी ॲड करून त्यातच, पण आज बरंच नसल्यामुळं ना रूम वगैरे पण नाही धुवते. अशक्तपणा खूप आलेला आहे. तर संध्याकाळी दवाखान्यात जाईन
आणि बघू शकता हे सगळं इथलं काढलं होतं, सगळं घासून धुवून घेतलं मी. टाईल्स वगैरे इथलं हे टप्पा वगैरे सर्व घासलं. आज मला फ्रीज वगैरे साफ करायचं होतं, फ्रीजच्या वरचं सॉरी ताईंनो. तर साफ करायचं होतं. आवाज पण तुम्हाला कमीच येत असेल कारण की ना मला एवढी एनर्जीच नाही आहे बोलायलासुद्धा. तर हे भांडे बघू शकता, असे भांडे सर्व लावले होते. सर्व जेवढे भांडे होते तेवढे सर्व भांडे घासले होते. आणि बघा कालचा व्हिडिओ म्हणजे दुसऱ्या दिवशीचा सगळं झाडलोट केलं. आणि तो टी व्ही काढला बघा, टी व्ही खराब झाला पूर्णपणे. 2 महिने झाले पूर्णपणे टी व्ही खराब झाला आणि 4 वाजले होते बघा. तर माझं सर्व ना काढून झाडून वगैरे झालेलं आहे. पत्रे वगैरे झाडले, पंखा वगैरे, आणि टेबल वगैरे राहिलं आहे. आता तर टेबल असा ठेवायचा कारण उद्या पूजा मांडायची आहे. आणि टी व्ही काढलं तर घर कसं वाटते बघा. आता टी व्ही कधी बनतो का बनतो की नाही ते माहीत नाही, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन मी नक्कीच. तर कचऱ्याची गोणी बघा, काल कचऱ्यावाली, आज म्हणजे कचऱ्यावाली आलीच नाही. काल साफसफाई केली तर कचऱ्यावाली आलीच नाही. मग 2 दिवसाचा कचरा जमा झाला आणि आज एवढा कचरा निघला आहे बघा. आणि त्याच्यामध्ये लाडो सारखी ये जाय करत होती. सगळा कचरा ती हाताने हे करत होती, हाताने पायाने 2-3 वेळेस एक साफ केलं मी बघा. कपडे वाळत घालायचे, कपडे घड्या करायच्यात, बेडशीट वगैरे बदली केली मी. ते 2 दिवसाचं आहे. परवा भांडे घासलेलं आणि कालचं. कसं वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर मंदिर वगैरे पण साफ करायचं आहे, आजच साफ करा. आर्याला सांगन आज मंदिर वगैरे साफ करायला. परत 10 दिवस आपल्याला देव कसे हलवता येणार नाही. तर कचरा बघा 2-2 गोण्या पिशव्या झाल्यात. तर असंच छानसा व्हिडिओ बनवू. काय बोलायचं आता समजत नाही ताईंना.